नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जो पाहताय हा जो विषय आहे तो विषय गांभीर्यानं आपण ऐकला पाहिजे शेवटपर्यंत. व्हिडिओ जर शेवटपर्यंत ऐकायचा असेल तर तुम्ही, जर नसेल ऐकायचा तर तुम्ही नका ऐकू, परंतु विषय फार महत्त्वाचा आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेमध्ये ह्या सगळ्या काही घटनाक्रम जो आहे तो आणि मला पडलेला जो काही प्रश्न आहे तो आपल्यासमोर मांडायचा आहे. म्हणून हा व्हिडिओ, म्हणून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला, आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय असा आहे मित्रांनो, अन्न व प्रशासन विभागामध्ये तुकाराम मुंडे साहेब. आता तुकाराम मुंडे साहेबांचं म्हटल्यानंतर काय सर्वांना माहीतच आहे, बरोबर आहे की नाही. सर्वजण त्यांना ओळखतात, जाणतात. अनेक कर्मठ आणि प्रामाणिक काम करणारा अधिकारी. तुम्ही म्हणत असाल की साहेब ते सुरक्षा रक्षक मंडळावर ते घेऊन या की ते काय कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर नाही. IAS अधिकारी जे वरच्या रँकचे अधिकारी असतात ते त्या रँकचे अधिकारी आहेत. केंद्रातून त्यांचं सर्व काय चालतं आणि इथे महाराष्ट्रामध्ये आपलं लेबर डिपार्टमेंट, आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये डेप्युटी कमिशनर या लेवलचीच जे काय असेल तो अध्यक्ष त्या ठिकाणी येतो, बरोबर आहे की नाही. परंतु त्यांनी जे केलेलं काम आहे ते काम उत्तम चांगल्या पद्धतीचं आहे आणि खरोखरच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे. त्यांनी बरोबर यांना या ठिकाणी प्रचारण केलं आणि केल्यानंतर काय जे धमाकूळ घातला आहे विचारू नका. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या निगडीच्या आहेत, बरोबर आहे की नाही. आपण दूध घेतो, दूधजन्य पदार्थ घेतो, बरोबर आहे की नाही, घेतो खाद्य अन्न पदार्थ बाहेर आपण खातो. या सगळ्या काय गोष्टी आपल्या निगडीच्या आहेत का नाही, आहेत आपल्याशी निगडीत ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत. आणि म्हणूनच हा विषय आहे. म्हणून म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्यवस्थित. आता त्यांनी सुरुवात केल्यानंतर दुधामध्ये भेसळ होत होती. मी मागेसुद्धा सांगितले की बाबा दूध जे आहे ते महाराष्ट्राला इतकं दूध लागते की काय विचारू नका. बाहेरून दूध मागवावं लागतं. अंडी जे आहेत ते अंडी कुक्कुटपालन जे करणार असेल तर कोणी करा, लवकरात लवकर ते पोल्ट्री फार्म वगैरे करायचं असेल तरी ते करा. देशी तर अतिउत्तम, पण करा. आपल्या घरी आपले शेतकरी, आपला बांधव, आपले मित्र, आपले भाऊ कोण असतात त्यांना सांगा, अहो खूप लागतात अंडी, खूप जातात. आता तुम्ही हॉस्पिटल्स असेल, आपल्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल ते गाडे जे आहेत ते गाडे आहेत, चायनीजचे गाडे आहेत, किती आहेत. अंडाभुर्जी, वडापाव, मिरची पाव, अंडा वडा, हे सगळे किती लागते काय विचारू नका. कमी पडत आहेत आपल्याला, आपण इतर राज्यातून मागवतो बरं का. आणि मग त्याच्यामध्ये अशा सगळ्या काही गोष्टी भेसळ सगळ्या काही चालू आहेत. दुग्धजन्य पदार्थामध्ये ते भेसळ आहेत. तेल जे खाद्यतेल आहे ते खाद्यतेलामध्ये आहेत. आणि जे पदार्थ बाहेर जे हॉटेलवर ते पदार्थ मिळत आहेत, जे सगळं काय खायला देत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो जसं काय विष कालवल्यासारखं ते आपण विष खातोय की काय असं आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी हा सगळा धडाका लावला. गुटखा जे खाऊन पिचकाऱ्या मारतायत, मी तुम्हाला दाखवतो बघा. आता तुम्ही फोटो पहा की अशा पद्धतीने हे रंगवतात. रंगोटी केलेली असते. इतकं छान बनवलं आहे ते स्टेशनमध्ये. स्टेशन सुसभ्य चांगलं बनावं याकरता ते बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पिचकाऱ्या मारल्या. योग्य आहे काही? मारणारे कोण आहेत? आपल्यापैकीच कुणीतरी आहे का नाही. म्हणून हा माझा प्रश्न आहे का नाही. त्यांनी केलेली धडाडीची कामं आहेत त्यांचा. आता ते मोकोका लावा त्याच्यावरती कायद्यावर त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. ते सगळं काय मान्य केले शासनाने. सर्व काय त्यांच्या अटीशर्ती त्यांनी नवीन नियमावली बनवल्या आहेत आणि जबरदस्त काम त्यांचं चालू आहे काम. आणि बघा मित्रांनो, ह्या सगळ्या काय गोष्टी जर पाहिल्या तर तुम्ही या आपल्याशी निगडीत आहेत की नाही. सगळ्या काय गोष्टी सगळं काय आपल्याशी निगडीत गोष्टी आहेत. आणि हे जे करणारे आहेत ते कोण आहेत मग? माझा खरा प्रश्न तर तो आहे. हे जे करणारे आहेत ते कोण आहेत? ते आपल्यापैकीच कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी पती, कुणाचा तरी वडील, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी आई, कुणाचा मामा, कुणाचा दादा असणार ना. आपल्यापैकीच कुणाचं तरी असणार की नाही. मग मला सांगा, अशा ह्या गोष्टीमधून असं काय जर चुकीचं होत असेल आणि जर करत असेल तर त्याला पाठिंबा जर देणाऱ्या
त्या कुटुंबाला समजलं नाही का? त्या समाजामध्ये राहणाऱ्या ज्या समाज त्याच्या आजूबाजूला जो आहे त्यांना नाही का समजलं? त्यांनी नाही का सांगितलं त्यांना की बाबा रे, हे तू चुकीचं करतोयस, दुधामध्ये भेसळ करतोयस, लहान लहान मुलं दूध पित आहेत, हॉस्पिटल्समध्ये जे असतात ते आजारी पेशंट असतो तो, म्हणजे त्यांनी काय विष प्यावं का, केमिकल्सयुक्त दूध प्यावं का? आणि आरोग्य किती खराब झालेत, हॉस्पिटल्स भरलेत, असे तुफान हॉस्पिटल्स, डॉक्टरला काय विचारूच नका, त्याला वेळ नाही बिचारा डॉक्टरला जेवायला, एवढे हॉस्पिटल्स भरलेत, एवढे हॉस्पिटल्स, काही ना काहीतरी आजार, काही ना काहीतरी या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. बरोबर आहे की नाही? मला तर एकाने प्रश्न केला, साहेब मग ते शेतकरी ते याच्यावरती कीटकनाशक फवारतात ते, अरे तो भाग वेगळा आहे. मी त्याला तेही समजावून सांगतो, तो सुद्धा विषय मी तुम्हाला सांगतो की ते काय आहे ते. परंतु याच्यामध्ये हे भेसळ करतात हे काय, हे आपल्यापैकीच कोणीतरी आहेत की नाही? मग मला सांगा, त्यांची जिम्मेदारी नाही का हो? का असा एखादा अधिकारी आलाच पाहिजे आणि त्यानंच ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि मग आम्ही डोळे उघडणार? अहो मला सांगा, आपण मुलांना शिक्षण देतो चांगलं, त्याला म्हणतो हां तू डॉक्टर बनला पाहिजेस, मग सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी काय करावं, डॉक्टरकी चांगली निभावली पाहिजे की नाही, त्यांनी समाजाची सेवा केली पाहिजे की नाही? बरोबर आहे ना? गेला पाहिजे ना, बरोबर. इंजिनियर झाला, ज्या ठिकाणी इंजिनियर झाल्यानंतर जे मोठे ब्रिज बनतात, मोठमोठे शासकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या चालू आहेत, ते पडाव्यात आणि ते खराब व्हाव्यात आणि त्याच्या क्वालिटी बिघडावी, आपणच पाठवल्यापैकी कोणीतरी एक जण आहे की नाही तिथे, तो इंजिनियर बनून गेला आहे ना त्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? आपणच आपल्या मुलांना शिक्षक बनवतो, विद्यार्थी शाळेमध्ये त्याने त्या विद्यार्थ्याला चांगलं प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे, क्लास लावायची आवश्यकताच नाही, असे शिक्षक आपल्या वेळेस होते का नाही हो? होते ना? काय पाटील सांगा ना साहेब, तुमच्याकडे नाही येतं का? नव्हते का तुमच्याकडं? तुम्ही तर लय सांगत होता आमचे शिक्षक असे, आमचे गुरुवारी असे होते आणि त्यांच्यामुळे आम्ही असं असं झालो. बरोबर आहे ना? मग मला सांगा, आपल्या त्यावेळेस कुठे क्लास आणि काय होतं? हे क्लासचं फॅड कुठून आलं, कशामुळे आलं? मग ते शाळेमध्ये शिकवलेला विद्यार्थी तो आहे, तो अभ्यास करून व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही का? क्लासला वेगळं खर्च, शाळेचा वेगळा खर्च, किती पाल्याने खर्च उचलायचा आहे की नाही? आपल्यापैकीच कोणीतरी आहे. हे गुटखा बनवणारे, घेऊन येणारे, त्यांना सप्लाय करणारे आपल्यापैकीच कोणीतरी आहे. त्याच्यातून उद्या आणखीन काही अंमली पदार्थ जे आहेत, ते नशिले पदार्थसुद्धा ते सुद्धा ट्रान्सफर करत असतील, इकडं तिकडं करत असतील ना, त्याचंसुद्धा कुठे ना कुठे काहीतरी चुकीच्या गोष्टी होत असतील ना. हे थांबवलं पाहिजे ना. आपणच करतोय हो या सगळ्या काय गोष्टी. मित्रांनो सांगा, या सगळ्या काय गोष्टी कराव्यात का? अहो अभिमान स्वाभिमान, आपल्याला काही लोक म्हणतात की हे सरकार असं तसं, शासन किंवा सगळ्या काही गोष्टी सोडून द्यावं. देश प्रथम आहे, देशभक्ती. देशाच्या विरोधात जर तुम्ही काय बोलायला लागला तर मला सांगा बरं, कपून घ्यायचं का? देशाच्या विरोधात बोलायला लागल्यानंतर कपून घ्यायचं का? कोणी कपून घेईल? जो सच्चा जो देशभक्त आहे तो तर बिलकुल नाही. आमच्यामध्ये एक जण आम्ही राहत होते त्या ठिकाणी, आम्ही त्यांना कर्नल म्हणायचे सगळे असे, आणि मेजर म्हणायचे त्यांना सगळे, आणि ते आर्मीमधून आले होते. आणि त्यांना देशाच्या विरोधात असं काय जर बोललं का नाही, पहिलं सान्न दिशे गणपतीच आहे, चांदण्यात दिसायच्या त्याला दिवसासुद्धा. आणि मग ते म्हणायचं बोल आता, देशाच्या विरोधात बोल आता. अहो आपण सुरक्षित राहावं, आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून देशाच्या बॉर्डरवरती तिथे लढत, ज्या पाऊस, ऊन, वारा, काही आहे का, थंडी, बर्फ, -13 डिग्री सेल्सिअस, -10 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, -0पासून मायनस तिथे आपले जवान आहेत, देशासाठी लढत आहेत ते. देशभक्त, देश टिकला पाहिजे, राहायला पाहिजे म्हणून आहेत का नाही. आपण अभिमान बघा. राजकारणी जे असतात का नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राजकारणी हे राजकारणच करत राहणार, त्यांचं कामच आहे हो. ते काय गोट्या थोडी खेळत बसणार आहेत, इकडं मरतो मी तिकडं मरतो मी, का कबड्डी खो खो खेळणार, कबड्डी कबरत, ते राजकारणच करणार. राजकारणी त्या गोष्टी त्याच बोलणार, त्याच तुमच्यासमोर ठेवणार. तुम्हाला कितपत ऐकायचं आहे, तुम्हाला कितपत समजायचं आहे, हे तुमचं माझं काम आहे की नाही. बातमी पाठीमागची बातमी सांगली पाहिजे. म्हणून तर मित्रांनो म्हणतोय की तुकाराम मुंडे साहेब आले, त्यांनी धडाका सुरू केला सगळ्या काय गोष्टी हे क्लिअर करण्यासाठी. आणि अधिकारीसुद्धा, आता मला सांगा, त्यांच्या जे अधिकारी खाली होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी होते, ते सुद्धा कामाला लागले.
मग ते याच्या आधी नव्हते का? याच्या आधी पण होते की नाही ते अधिकारी? मग त्यांच्यावरचा जो अधिकारी येईल तोच काम केल्यानंतर मग खालच्या अधिकाऱ्याने काम करायचं का? खालच्या अधिकारीसुद्धा काम करू शकते. दडपण काय होतं का? आजही काही लोक म्हणतात की साहेब त्यांच्या जीवाला धोका. हो, त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या जीवाला धोका. असं जर काय माफिया उद्या उफळून आलं नाही, त्यांना बरं वाईट काय जर केलं तर होऊ शकतं, असं नाही की होऊ शकत नाही आहे. परंतु त्या गोष्टीला ते जुमानतात का? नाही जुमानत. त्यांच्यावरती उद्या आणखी ट्रान्सफर करून दुसरीकडे गेलं तर त्यांचं तेच काम जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं. आम्हाला सुद्धा शिकलं पाहिजे असं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी. आमचं सुद्धा काम आहे ते प्रामाणिकपणे आम्हाला काम करण्याचे त्यांच्याकडून प्रेरणा जी आहे ते मिळते. आणि म्हणून असा जो अधिकारी अशा ठिकाणी आला आहे की त्याने सगळ्या काय गोष्टी क्लिअर करायला सुरुवात करतो. मित्रांनो, क्लिअर करतो. अधिकारी वर्गसुद्धा काही ठिकाणी सुद्धा त्या खालच्या अधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम केलं की जीवावरती सुद्धा त्यांच्या बेतलं होतं, आलं होतं ते सुद्धा, तरीसुद्धा त्यांनी हार नाही मांडली. असं सुद्धा काही घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? अशा घडलेल्या घटना आहेत. आणि म्हणून मी म्हणतोय की ह्या करणारे कोण आहेत? आपल्यापैकीच कोणीतरी आहेत. म्हणून आपल्या आजूबाजूला जर असे कोणी करत असेल तर त्यांना सावध करा. असं करू नको रे बाबा, सांगा. जे अशा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना सांगा की या ठिकाणी चुकी घडतंय, त्याला होऊ दे. थोडीफार शिक्षा झाली तर झाली, शिक्षा होऊ दे, परंतु चांगल्या मार्गाला यावं, चांगलं काय ते करावं. देशासाठी समाजासाठी उभं राहिलं, चांगलं झालं पाहिजे, चांगलं काहीतरी केलं पाहिजे. योग्यरित्या जे काय आहे ते तुम्ही करू शकता. दूध जर चांगल्या पद्धतीनं सर्वांच्यापर्यंत जर पोचवलं तर किती खूप मोठं काम आहे व त्याच्यातून आशीर्वाद मिळतील तुम्हाला. चांगलं जर तुम्ही मला वाटतं आपण उल्हासनगर की विठ्ठलवाडी की कल्याणमध्ये बोर्डच लावून ठेवला आहे, माझ्या दुधामध्ये भेसळ दाखवायचे, 50,000 रुपये घेऊन जायचे बक्षीस, असं त्याच्यामध्ये लिहून ठेवलं आहे त्यांनी. कोणाची हिंमत होत नाही ते करून दाखवायचे. आणि ते करतसुद्धा नाही आहे की ते प्रामाणिकपणे. प्रत्येकजण तिथं घाईवरती असते की ते मला दूध मिळालं पाहिजे. आपण जे घेतो आहे ते खरोखरच पदार्थ जे आहेत, दूध जे आहे, इतर खाद्यतेलापासून बनलेले पदार्थ आहेत, ते खरोखरच भेसळयुक्त तर नाहीत ना? किती आजारी पडलेत लोक ह्या अशा काही बाहेरच्या गोष्टी खाऊन. आपणसुद्धा आपल्या घरामध्ये त्या गोष्टी घेऊन येतो आहे. दूध आहे, तुमचं तेल आहे, इतर पदार्थ आहेत, जे पनीरमध्ये सुद्धा आहे. आता या सगळ्या काही गोष्टीचा तुटवडा पडेल, कारण जे डुप्लिकेट येत होतं ते आता येणारच नाही मार्केटमध्ये. बरोबर आहे की नाही? कारण एकदम चांगलं काम चालू आहे, घाबरले सगळेजण. अशी वचप तर पाहिजे ना. तो एक पिक्चर निघाला होता गब्बर, पण त्यांनी जो मार्ग गब्बरनी अंमलावला होता तो चुकीचा होता. त्यांनीसुद्धा शेवटी कबूल केलं. म्हणजे तो पिक्चर होती, ते पिक्चरमध्ये त्याने म्हटलं तर दहशत होते त्याची. तसे तुकाराम मुंडे साहेबांची सुद्धा ही दहशत आहे. आणि म्हणून सुधारलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, ती चुकीची असेल तर त्याच्यातून चांगलं काहीतरी करता येईल का, हीच योग्य वेळ आहे चांगलं काम करून त्यांच्याकडून घेण्याचे. ना आपल्यासुद्धा समाजाला कळायला पाहिजे, आपल्यासुद्धा आजूबाजूला ज्या लोकांना ते कळायला पाहिजे, आपल्यामध्येच कोणीतरी आहेत बाबा, त्यांना सांगा रे असं काही करू नका. अहो, पूर्वी समाजामध्ये सगळेजण बसून सगळ्यांना समजावून सांगायचे. एखादा मुलगा आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचं ऐकत नसेल तर तो त्यांना घेऊन जायचा. कुठे घेऊन जायचा? जे शिक्षक असतील किंवा आणि कोण असतील त्यांच्या पुढे घेऊन जायचं. गावातले 4 माणसं त्यांना बसून त्यांना सांगायलाच की माझ्या मुलाला तेवढं सांगावं, समजवा, त्यांना घेऊन जायचे. आपल्यात असे होते की नाही? आज आहे का तशी वेळ? आपला चुकीच्या मार्गाने मुलगा चालला आहे, आपल्या चुकीच्या मार्गाने कोणीतरी जात आहे, आपल्या आजूबाजूला काय काही घडतंय, समाजाचं कर्तव्य नाही आहे का हो? तुमचं माझं कर्तव्य नाही आहे का हो? आपल्याला सुद्धा डोळ्याने कुठे जर दिसत असेल, आमचे सुरक्षा रक्षक बंधू आहेत, दिसत असतं की नाही तुम्हाला कुठे चुकीच्या काही गोष्टी घडत असतील त्या थांबवल्या पाहिजेत का नाही? त्या वेळीच थांबवल्या पाहिजेत. आपलं काम आहे ते, आपलं काम आहे. आणि म्हणून माझा प्रश्न आहे हा, करणारे सुद्धा आपलेच कोणीतरी आहेत, वेगळे काय आभाळातनं कोसळलेले नाहीत. बरोबर आहे ना? आणखीन कुठले नाही आहेत, आपल्यापैकीच कोणीतरी आहेत. आणि म्हणून आपल्यापैकी कोणी असणाऱ्यांना वेळीच सावध करा आणि चुकीच्या गोष्टी अशा घडून देऊ नका. अशा अधिकारी यावेत, बनावेत आणि असं काहीतरी करावं, अशा काही गोष्टी होऊच नाहीत. त्या गोष्टी होऊ नये याच्याकरता आहे मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी. मित्रांनो, तुम्हाला कसा काय वाटला सब्जेक्ट, हा विषय कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. पर्सनली आपला नंबर जो आहे तो आहेच आपल्या सर्वांच्याकडे, त्याच्यावरती सुद्धा मेसेज करा. तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.